पंच 1 मिनिट फक्त. गणेश काळूराम. यस थँक्यू. सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना आजच्या दिवसातील शेवटची लढत पहिल्या फेरीतील टीम परी वॉरियर्स भालूक त्यांच्या विपक्ष संघ इनॅक्शन मध्ये असेल सारवी 11 खोपिवली. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक P1चं षटक हाताळण्यासाठी इन्व्हाइट केलं रोहनला आणि त्याचप्रमाणे सलामीवीर जोडी गणेश आणि कालुराम ही दोन सलामीवीर जोडी मैदानात दाखल झाले. पहिल्या चेंडूवर आली एक सिंगल. सिंगलच्या मदतीने गणेश विषयासाठी याच्यासाठी पारितोषिक आलंय सचिनजी जाधव साहेबांच्या माध्यमातून. प्रत्येक 3 षटकार आणि 3 चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि शुभेच्छा देखील या स्पर्धेला तिथे आपल्याला पाहायला मिळत. मात्र मैदानाच्या आतमध्ये तिथे क्षेत्ररक्षक होते तानाजी. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून डाईव्ह घेत असताना अगदी आपण पाहू शकता रिप्ले ऍक्शन मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे पॉइंटला त्यांच्या माध्यमातून झालं. धावपळक 2 या आकड्यावर पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं बॅकअप क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि त्यात कारणास्तव आता या चेंडूवर देखील एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावर. सध्याच्या घडीला परी 11 भालूक संघ पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल आल्यात. मात्र मागील चेंडूचा जर विचार केला तर तिथे तानाजी यांच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी 100% प्रयत्न देण्याचं काम सध्याच्या घडीला तिथे तानाजी करत होते. मात्र यावेळेस धावपळकावर धावा सध्याच्या घडीला 3 चेंडू मध्ये 3 अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या माध्यमातून अनुभवलं जाईल. परी वॉरियर्स भालूक त्यांच्या विपक्ष संघ इन ऍक्शन मध्ये सारवी 11 खोपिवली. गोलवर टप्प्याचा चेंडू दांडी 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 गोल फलंदाज पॅव्हिलियन. कमालीचा कमबॅक गोलंदाज रोहनच्या माध्यमातून 3 चेंडूवर 3 सिंगल आल्या होत्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर महत्वाची विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिली. समोरच्या दिशेने फटका खेळला होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी झाले होते. पहिल्याच चेंडूवर एक सिंगल एकवटत असताना धावपळक सध्याच्या घडीला परी वॉरियर्स भालूक संघाचं जाऊन पोहोचले 4 या आकड्यावर. मात्र मैदानामध्ये जर विचार केला तर गणेश विषय यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सचिन जाधव साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली आणि चौकार हॅट्रिक जरी कंप्लीट केली तरी 500 रुपयांचा क्रॅश प्राइज. मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गणेश कामगिरी चांगली करत असताना ज्या गोष्टीची वार्ता करतो षटकार हॅट्रिकची. एक षटकार तर आलाय, अजून किती येणारा काळ येणारी वेळ सांगून जाईल. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावपळकावर धावा 10 अंकित होत असताना टीम परी वॉरियर्स भालूक क्रिकेट संघ.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्याने धावफलकावर धावा 10 अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. टीम परिवारीस भालुक क्रिकेट संघ एक फलंदाज बाद झालेला आहे आणि शेवटच्या चेंडूवर चांगला फटका तिथे गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झाला एकनाथ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना आता दुसऱ्या षटकाला होणारी सुरुवात. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू आता इथे पंचांनी नोंद कर घोषित केलाय, मात्र तिथे झेल झाली असती. पहिली सिंगल तर वेगाने आणि इथे एकंदरीत आता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. 2 धावा आता या चेंडूवर एकवटल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल टीम परिवारीस भालुक क्रिकेट संघाचं. 9 आणि 2 धावा एकंदरीत आता या चेंडूवर धावा एकवटल्या जातील. 3 धावपळक 13 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर नितीन दाखल झालाय. त्यांच्या माध्यमातून मैदानासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणासाठी मोलाचं सहकार्य लागले असे गणेश इसामे साहेब इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांना देखील विनंती करतो की त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद आपण इथे बसून लुटा. गणेश इसामे साहेब मोलाचं सहकार्य छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणासाठी लाभलेलं आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? यॉर्कर लाईनचा चेंडू होता. एक सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले परिवारीस भालुक क्रिकेट संघ. पहिला षटकार तर आलाय. अजून 2 षटकार जर आले तर सचिन जाधव साहेबांच्या माध्यमातून गणेशला 500 रुपयांचं कॅश प्राइज तिथे दिलं जाईल. अगदी उवधी कवच फटका खेळायचा होता परंतु टायमिंग झालं जाईल त्याच कारणास्तव आता हा चेंडू येतोय डॉट. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघाच्या माध्यमातून अगदी ओव्हरपिच चेंडू होता. आडव्या बॅटने बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु समोर गोलंदाजी सध्याच्या घडीला चांगली होत असताना नितीनच्या माध्यमातून आपण पाहतोय एकंदरीत धावपळक 14 या आकड्यावर स्थित आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथे फटका चांगला हेलिकॉप्टर उडवलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक कॅच तिथे कंप्लीट आणि फलंदाज गणेशच्या खेळीला अंत. फलंदाज बाद. दुसरा हदरा टीम परिवारीस भालुक क्रिकेट संघाला. गणेशची कामगिरी तर सुरुवातीला चांगली राहिली होती. षटकार त्याच्या बॅट मधनं आला होता. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये संघर्ष राहिला होता धावांसाठी आणि आता तो सध्याच्या घडीला बाद होऊन मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील. जगदीश सासे 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालेत. कशा प्रकारची कामगिरी इथून पुढे फलंदाज जगदीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःचा संघ अडचणीमध्ये, धावा बनवायच्या, धावा येत नाहीये, धावांसाठी संघर्ष करावा लागेल जगदीश विषयला. मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी नितीन चांगली करतोय. ऑन साइडला दिशा दिली आहे. पटका तिथे चांगला आहे. कनेक्शन प्रॉपर अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये कार्पेटच्या साह्याने चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेखा पार. मिळतील 4 धावा. चौकार.
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दोन संघांच्या माध्यमातून आपण अनुभवत आहात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा धावपळकावर 18 अंकित झालेले आहेत. एकंदरीत तिसऱ्या षटकाला होणारी सुरुवात, तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं तो रोहन आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये तर कामगिरी चांगली राहिली होती रोहनची, मात्र या षटकामध्ये आता कामगिरी कशा प्रकारची असेल, येणारा काळ येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक बालचंद्रजी डोळे इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. बिगेट करण्याचा प्रयत्न, मात्र पॅडवर चेंडू आदलला आणि एक सिंगल आता एकवटली जाईल. या स्पर्धेमध्ये एलबीडब्ल्यू विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. त्याचप्रमाणे रिव्ह्यू तुम्हाला वाईड, बीमर आणि रनआउट साठी एकच उपलब्ध केला जाईल. वाईड देखील एकच असेल. युवा उद्योजक तेजस एगडे इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष परिवारियस भालू क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये कामगिरी गोलंदाजीमध्ये चांगली राहिली रोहन आणि नितीनची. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रोहन दाखल झाला. पहिल्या चेंडूवर एक सिंगल खर्च केली. येणारे 5 चेंडू रोहन कशा प्रकारे हाताळ नक्कीच पाहण्यासारखं असेल. वाईड लाईनचा उपयोग, तिथे यष्टीरक्षक जरूर बीड झाले असेल. बॅकअपला क्षेत्ररक्षक आले होते. फुटबॉल स्टाईलने अजून पुढे चेंडू ढकलला. पहिली धाव तर वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे.
हॅलो चिक. वेलकम बॅक. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससेने सरचे स्वागत. बेस्ट ऑफ टेमगाव स्वराज्य प्रतिष्ठान टेमगाव आणि त्या सुप्तीनं ग्रामस्थ मंडळ टेमगाव यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं गोजिरी चषक 2026 क्रीडा स्पर्धेचं पहिलं पर्व, पहिल्या फेरीतील सामना चौथा सध्या सुरू आहे. परिवारेस बालुक आणि त्यांच्या विरोधात टीम सध्या इनॅक्शन पाहायला मिळतीये. सार्बी लिवन खोपिवली पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 3 षटकांची अंती आतापर्यंत 28 धावा बनलेल्या आहेत. एकनाथ योगदान देत आहे 10 धाब्याचं. जयेश मोरे जेपी वंडरबॅब मुरबाड टेनिस क्रिकेट सध्या बॅटिंगसाठी स्टॅकर एंडला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 बॉल 2 षटकं बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल टीम परिवारेस बालुक. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न क्रीडा स्पर्धा 5 दिवसीय स्पर्धा कालावधी एकंदरीत 40 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला दिवस गाजवला यजमान संघ आयोजक संघ बेस्ट ऑफ टेमगावनं. दुसऱ्या दिवशी निर्विवाद वर्चस्व राहिलं विखे प्रतिष्ठान बरडपाडाचं. कालचा दिवस जयभवानी खाटेकरनं गाजवला तर आजचा स्पर्धेचा चौथा दिवस. बॉल तयार होतोय तानाजी. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय. शॉर्ट फायनलला बीट करत बॉल मागे. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानेशी बॉल लॉंग लेग सी मार्शाच्या बाहेर. 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द रोप. 1-2 का 4 येतोय तो चौकार. गुड शॉट. या चौकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 32 धावा. धाव हवी होती पण नकार दिला जेपीनं. डॉट बॉल होते छोटेकनी कमबॅक. गोलंदाज तानाजी हरड आणि त्या सुप्तीनं फिल्डिंग करणाऱ्या टीम सार्बी इलेव्हन खोपिवली क्रिकेट संघाचं. टीमची टोटल सध्या धावफलकावरती स्थिर आहे. रन्स पाहायला मिळत आहेत 32. पहिल्या डावाचे 10 बॉल अजूनही बाकी. टॉपेज बॉल वेथ झेलची संधी बनली आहे. एसटी रक्षक जज करतोय आणि मॅचची प्राइस विकेट. जेपी जयेश मोरे बॅक टू द पवेलियन. सेलिब्रेशन पाहण्याजोगं गोलंदाज तानाजीचं फलंदाज बाद. मोठा हादरा मोठा झटका लागलाय टीम परिवारेस भालुकला. चौथा फलंदाज माघारी. जेपी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. महत्वाच्या मोठ्या सामन्यात 4 धाब्याचं छोटेकाने योगदान देत असताना जेपी माघारी परत आहेत. बॅटिंगसाठी पाहिले तर नवीन बॅटर रितेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तानाजी हरड यांना मिळतंय मोठं सुयश. जवळ आता मॅच मध्ये पकड बनवली आहे सार्वी इलेव्हन खोपोली क्रिकेट संघानं. धावा संख्या स्थिर 32. बॉलर तयार झाल्या बॉलिंग मार्कवर फार एंड कडून. तानाजी फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिले. काव फेसला बॉल ट्रॅव्हल होतोय. फंबल फर्स्ट सेट मध्ये सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला थ्रो आणि डायरेक्ट इट. वॉट अ थ्रो. बँग ऑन टार्गेट राईट ऑन द स्टंप. फलंदाज बाद. धावचित धावबा 2. रितेश आल्या पावली माघारी. आणखीन एक झटका गमावलाय त्या ठिकाणी गडी 5वा. थँक्यू. 1+ विकेट येताना पाहायला मिळतीये आणि सध्या पहिल्या सत्रात दबदबा बॉलिंग करणाऱ्या टीम सार्वे इलेव्हन खोपोली क्रिकेट संघाचा. पण पराग वॉरियर्स बालुक म्हटलं तर या टीमचं बॅटिंग ऑर्डर डेप आहे. बॅटिंग ऑर्डर फार खोलवर आहे आणि सध्या बॅटिंग साठी दाखल झालाय केतन ज्युनियर. आता बॅटिंग करता दाखल होतोय. स्कोर सध्या आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 33 धावा स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो.
खोलात होता बॉल. सेमी हेलिकॉप्टर मिड ऑफ फिल्डर मिळते एक सिंगल धाव आणि सिंगल धाबेनं सध्या टीम पुढे सरकताना पाहायला मिळतीये. पराग वॉरियर्स भालुक 34 ऑन बोर्ड, 34 धावा सध्या स्कोरबोर्डवर. एकनाथ सध्या स्ट्रायकर एंडला. आता जिम्मेदारीनं त्याला खेळावं लागेल. हो, आणखीन एक चांगला बॉल खोलात टाकलाय, थेट चाललाय, टप्पा पडल्याबरोबर बॉल यष्टी रक्षकाच्या हातात धाव हवी आहे. थोडं मिसअंडरस्टँडिंग, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तो खराब आलाय, दुसरीसाठी निघाले, 2 धावा कंप्लीट. आता बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, अतिरिक्त घाई झालीये आणि अखेर या बॉलवरती 2+4 एकंदरीत मिळताना दिसतील त्या ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. चला पंच कन्फर्म करतील, मे बी 6-5. येस इट इज. 2 रन कंप्लीट झालेले आहेत, तदनंतर ओव्हरथ्रो झालाय. सो 2+4 या 6 धावा असतील ऍज पर माय नॉलेज. पण दोन्ही पंच एकत्रित या आणि तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. डॉट बॉल होता, त्यावरती विकेट किपरला मोह आवरता आला नाही, त्यानं थ्रो दिला, मिसफिल्ड झाली, गोलंदाजाचा बॅकअप आला नाही, लॉंग ऑफ वरून जो फिल्डर आला त्यानंही खराब थ्रो दिला आणि अखेरीस आता 2+4 ऍज पर माय नॉलेज. या 6 धावा तर क्लिअर आहेत, पण आता ऑफिशियल अंपायर सिग्नल काय तो आपल्याला पाहायचा आहे. चला फिल्डिंग टीमला रिक्वेस्ट आहे, आपली फिल्डिंग सेट करा. 5 धावा. चला ऑनफिल्ड अंपायर फायनल डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. बघा बॉल प्ले मध्ये होता तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या, तदनंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला होता. पण आता पंचांच्या निर्णयाला आपल्याला अंमलात आणावं लागेल. चला पंच स्वप्नील पोटे सर, पवन डोले सर, दोन्ही पंच एकत्रित आहे आणि जो काय निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. चला वेळेचा थोडा अपव्यय होतोय, ही सूचना आपण लक्षात घ्या. चला सामना सुरू करा. चला या आता टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊयात. डॉट बॉल डेफिनेटली, पण तदनंतर मिसअंडरस्टँडिंग असते रक्षकाचा, मिड ऑफचा फिल्डरचा डायरेक्ट हिट, बॉल तदनंतर डायबर्ट झाला, तो हळूहळू मागे आलाय आणि तोपर्यंत आपण बघत आहोत दोन्ही बॅटर प्ले मध्ये आहेत. येस इट इज. येस इट इज. बॉल जेव्हा प्ले मध्ये होता ऍक्च्युअली 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत, तदनंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर आलेला आहे. रवी दादा बॉल प्ले मध्ये होता. येस इट इज. ठीक आहे, चला 5 धावा आहेत. कमिटीने फायनल निर्णय कळवलाय.
पण क्रिकेट्समध्ये जे नियम आहेत हे सिटीज असं फार रेअरली घडत असतं. 5 धावा शेवटच्या बॉलवर ॲज पर ओपिनियन ऑफ सार्बेलेवन खोपिवली. धावसंख्या 39 39. बघा जो ओव्हर थ्रोचा रूल तो असा आहे, बॅट्समन जर सेफ असतील, बॉल जर प्ले मध्ये असेल तर किती रन्स ते कंप्लीट करू शकतात. आणि ॲज पर देन ऍक्टिव्हिटी बॉल जर बाहेर जात असेल तर त्या धावा देखील कन्सिडर होतात ॲज पर ICC रूल. पण आता स्वतः बालुक टीमनं देखील सांगितलंय चला 5च धावा घ्या, हरकत नाही. त्यांच्या खेळाडू वृत्तीचा आपण पुनश्च एकदा संयोजक समितीच्या वतीने आभार व्यक्त करूयात. मॅच कडे जाऊया. 4 षटकात 39 39 धावा बनलेल्या आहेत. शेवटच्या षटकात राहुल आलाय बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल खुला टकलाय, समोर ड्राइव्ह केलाय, मिसफिल्ड बॉल निघालाय क्षेत्ररक्षकाच्या हातातून थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मोबदला तर मोजावाच लागेल. गोजिरी चषक चौकार. थँक्यू 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 डीजे थँक्यू. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. डीजे ऑपरेटर थोडे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, त्याच कारणासह क्लिअरली व्ह्यू क्लिअर होत नाही की बॉलर रनवेवर रेडी आहे की नाही. त्यासाठी विभरशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. स्कोर एक्स्ट्रा धाब्यानं सध्या बनलाय डबल डिजिट, 44. चव्वेचाळीस धावा सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक, अखेरचं षटक. पहिला बॉल चौकार, तदनंतर आलेले एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव. पहिल्या डावाचे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 44, 44. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर. व्हेरी गुड फिल्डिंग, गुड एफर्ट. चांगलं बॅकअप येते, सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच यशस्वीरित्या मिळताना दिसेल. या 2 धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपल्याला पाहायला मिळतीये ते 46. 46 धावा सध्या स्कोरबोर्डवर. यावेळेला गॅप मोठा आहे, टप्पा घेत बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर, काउफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फास्ट अँड फ्युरियस हिट, 4 रन्स. थँक्यू. या चौकारासोबत सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 50 धावा. तदनंतर आणखीन एक ब्लास्ट, व्हाट अ शॉट, क्रॅकिंग इट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक गोजिरी चषक षटकार. थँक्यू. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 56, अब तक 56. काय बॅटिंग केली आहे केतन. शेवटच्या षटकात फिनिशिंग टच तो डाबाला देतोय. यावेळेला कडा घेत बॉल मागे निघाला, यष्टी रक्षक आणि शॉट फायलेगला बीट करत थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल आला लेग बाईटचा, कशाही केवढात, परंतु धावा येणं नितांत गरजेचं आहे आणि त्या महत्वपूर्ण लाभदायी शुभदायी 4 धावा येत आहेत. हा लकी 4 चौकार.
थँक्यू. या चौकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 60 ऑन बोर्ड, 60 धावा दाफलकावर, स्टील 1 टू गो. फुलटॉस बॉल मिसटाईम, आता झेलची संधी, फिल्डर उपस्थित आणि झेल स्वीकारण्यात आलेला आहे. शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद, गोलंदाजाचा शेवट मात्र समर्पक होतोय. एंड ऑफ फर्स्ट इनिंग, पहिला डाव संपतोय. 60 धावा बनल्या गेल्या आणि विजयासाठी सार्वी 11 खोपिवलीला सेकंड इनिंग मध्ये रनचेस करावा लागेल. 61 61 धावेचं. यानंतर द्वितीय फेरीतील पहिला सामना, पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ आमने सामने असतील. चला, कॅप्टन्स पोचा टॉस करता. सेकंड राऊंड 4 ओव्हरच्या मॅचेस आपण कव्हर करतोय. पहिल्या फेरीतील पहिल्या दोन्ही सामन्यातील विजेते संघ या टॉस करता. सचिन 11 वाजले आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ऍक्शन पाहायला मिळेल. कोंडे साखरे, जय बजरंग कोंडे साखरे या दोन्ही टीम्स कॅप्टन. हॅलो चेक. सचिन 11 वाजल्याचे संघनायक उपस्थित आहेत. रिक्वेस्ट आहे जय बजरंग कोंडे साखरे संघनायक लगेचच उपस्थित व्हा. चला कॅप्टन या. जय बजरंग कोंडे साखरे ऑलरेडी सचिन 11 वाजल्याचं कॅप्टन उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करतोय. स्कोर 60 बनलेला आहे आणि विजयासाठी 61 61 धावेचं टार्गेट आहे. चला ओपनिंग पे रेडी करा. सालेवी 11 खोपिवली, त्याचबरोबर टीम भालुकला विनंती आहे फिल्डिंग लगेचच सेट करा. सामना सुरू होतोय सेकंड इनिंग आणि धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव. ऐकूयात व्हॉइस ऑफ टेमगाव कैलासजी शेलवले सरांचा आवाज. थँक्यू. दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यापूर्वी आपण करूयात सन्मान. भाऊ टोले इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून सहर्ष स्वागत. तरी मी सचिन डोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भाऊ टोळे यांचा शुभ सन्मान तिथे संपन्न करायचा आहे. मित्रांनो थोडं साईडला व्हा. या स्पर्धेला आवर्जून भेट दिली, उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं सहर्ष मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे पुढील मॅचची नाणेफेकी जय बजरंग कोंडे साखरे त्यांच्या विपक्ष सचिन 11 वाजले, 2 मातब्बर संघांमधील सेकंड राऊंड मधील पहिला सामना होईल. तरी मी पुढील मॅचची नाणेफेकी आपण संपन्न करूयात. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. सचिन डोळे यांच्या शुभ हस्ते मॅचची नाणेफेकी आपण संपन्न करूयात.
जय बजरंग कोंडे साखरे कोंडे साखरे संघाने नाणेफेकी जिंकली आहे. फिल्डिंग स्वीकारली आहे. त्याचप्रमाणे आता पुढच्या मॅच मध्ये टीम वाजले संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. दुसऱ्या डावामध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. सामना आपल्या समोर रंगते. परिवार भालूक त्यांच्या विपक्ष सारवी 11 खोपिवली, दोन मातब्बर संघांमध्ये ही महत्वाची लढत आपल्या समोर रंगतीये. एकंदरीत पहिल्या डावाचा विचार केला तर तिथे 60 धावा बनवल्या होत्या 5 षटकामध्ये परिवार भालूक संघाने. आणि आता दुसऱ्या डावामध्ये निर्धारित 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 61 धावेचं आव्हान सध्याच्या घडीला सेट झालं. त्याच अनुषंगाने पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर करण दाखल झालाय. पहिला चेंडू हलक्या हाताने दिशा देण्याचं काम, तिथे आउटफील्ड वेगवान, कमालीचा नजाकत तिथे दाखवलं होतं. मात्र क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाले आणि पहिल्या चेंडूवर येत आहे 2 धावा. 2च्या मदतीने सध्याच्या घडीला टीम सारवी 11 खोपिवली संघ दोन्ही आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. रिव्हर्सचा पवित्रा इथे स्वीकारला होता, मात्र बॅटचं हवं तसं कनेक्शन झालं नाही. आणि आता भालूक संघाचा कोणताही गोलंदाज जर हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर सचिन जाधव साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज तिथे दिलं जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चांगली होत असताना टीम गोलंदाज करणच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 डॉट. चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला गोलंदाज करण आपल्या संघासाठी करून देत असताना अगदी अक्षरशः थांबून ठेवले फलंदाज रोहनला. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडूवर थांबून ठेवलंय. चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी करत असताना शपल क्रॉस झाले. फटका चांगला आहे. दिशा देण्याचं काम ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे तर धावलाय, परंतु आता चेंडूने इथून घेतलीये थेट फाईन लेगला झेप. चौकार, 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सायकिंग एडवर फलंदाज रोहन. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आलाय. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला स्वीकार करत असताना फलंदाज रोहन. गोलंदाजीमध्ये देखील कामगिरी चांगली राहिली होती रोहनची. तिथे पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. तिसरं षटक हाताळण्यासाठी आले आणि तिथे देखील 9 धावा, माफ करा 10 धावा तिथे खर्च केल्या होत्या. मात्र सध्याच्या घडीला फलंदाजीमध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा देण्याचं काम तिथे झालं होतं. तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान एक सिंगलच्या मदतीने धावपळक 1 ने फ्लाय होईल 7 या आकड्यावर. निर्धारित 5 षटकांची लढत आहे. 61 धावेंचा आव्हान आहे आणि त्या अनुषंगाने इथून पुढे आक्रमकता स्वीकार करावी लागेल या 2 फलंदाजांना. मोठे फटके येणं आवश्यक असेल. एकेरी दुहेरी धावेने हे समीकरण जमणार नाही. तर प्रत्येक षटकामध्ये
2 फटके येणे तरी आवश्यक असेल टीम सार्वी 11 खोपिवली संघाला. शॉर्ट पिच चेंडू होता. लेनचा आता चांगला उपयोग गोलंदाजाच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर थेट कीपरच्या हातामध्ये शेवटचा चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपळकावर धावा टीम सार्वी 11 खोपिवली संघाची जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला. धावपळकावर धावा 7 अंकित झालेल्या आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय सार्वी 11 खोपिवली त्यांच्या विपक्ष परी वॉरियर्स भालूक. दोन्ही संघांचा विचार केला तर मातब्बर संघ म्हणून मुरबाडमध्ये ओळख आहे. मात्र सध्याच्या घडीला कोणता संघ एकमेकांच्या विरोधात हवी ठरेल, कारण निर्धारित 5 षटकांची लढत आहे आणि पहिल्या डावामध्ये भालूक संघाने 60 धावा टोकल्यात. 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तात्कारणास्तव आता दुसरं षटक आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर जगदीश दाखल झालेत. पहिला चेंडू प्रयत्न तर चांगला होता फलंदाज रोहनचा. पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना सध्याच्या घडीला जगदीश सुरुवात तर दमदार राहिली आहे. मात्र आता शेवट कसा असेल, येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. सन्माननीय उपसरपंच दिनेशजी ढोळे इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजचा मिक्सर आणि चषक च सौजन्य लाभलं असे विद्यमान उपसरपंच दिनेशजी ढोळे यांचं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष मनापासून स्वागत. मात्र मैदानामध्ये एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक 8 आकड्यावर जाऊन पोहोचले. धावांसाठी संघर्ष या इनिंग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी चांगली होत असताना बॅकफुटवर गेले, फटका चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर, क्षेत्ररक्षक पाठपोराग तर करतायत. मात्र तिथे आउटफील्डचा फटका, खराब आउटफील्ड आणि त्यात कारणास्तव चेंडू तिथे अडलाय आणि चेंडूवर एकच धाव, 2 धावा आलेत आणि 2च्या मदतीने धावफलक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले सार्वी 11 खोपिवली संघाचं 10 या आकड्यावर. विकेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र आता इथे यॉर्कर लाईन पकडली गोलंदाज जगदीशने. त्यात कारणास्तव आता निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक केलं जाते जगदीशच्या माध्यमातून. एकंदरीत गोलंदाजाचं आता तो कौतुक करावं लागेल. 4 चेंडू हाताळले, 3 धावा एकंदरीत खर्च केलेले आहेत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज, पंचांचा होकार, पंचांचं बोट आबालाकडे. पहिला आद्रा, पहिला ब्रेक थ्रू, फलंदाज बाद. उमेश बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये जगदीश करत असताना शेवटचा चेंडू आहे. दुसरं षटक मार्गस्थ. एक महत्वाचा विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रतीक दाखल झालेत. पहिला चेंडू ओव्हर दी कव्हर्स फटका खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क तिथे आपल्याला पाहायला मिळाला नाही. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावपळकावर धावा अंकित झालेल्या आहेत 10. तर या षटकामध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाज जगदीशचं. एक महत्वाची विकेट मिळवत त्याने फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील करणची कामगिरी चांगली राहिली होती. 7 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. धावपळकावर धावा 10, 2 षटकाच्या अखेरीस तिसरं षटक सुरू. तिसऱ्या षटकाला होणारी सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी साठी सध्याच्या घडीला एक्सपिरियन्स खेळाडू काळूराम दाखल झालेत. अगदी अनेक वर्ष भालूक संघासाठी या अष्टपैलू खेळाडूचा देखील खेळ चांगला राहिलाय.
शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय, फटका तिथे मिस टाइम आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक यावेळेस करणार नाही चुकी. पहिल्या चेंडूवर मोठा विकेट. फलंदाज रोहन बॅक टू द पवेलियन. चांगली खेळी साकारून मैदानाच्या डगआउटच्या दिशेने वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला रोहन आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानात रवी दाखल झालेत. कशा प्रकारची कामगिरी इथून या दोन फलंदाजाची असेल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र सध्याच्या घडीला अनुभव कामा येत असताना परिवारियस भालू क्रिकेट संघासाठी संपूर्ण मैदानासाठी ज्यांचं सौजन्य लाभलं तेजसजी एगडे त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. युवा उद्योजक आहेत आणि सध्याच्या घडीला फुल टॉस चेंडू होता. झेलची संधी. प्रयत्न तर भरपूर झाले होते. अगदी आपण पाहू शकतात लॉंग ऑफ ते लॉंग ऑन असा मोठा प्रवास करत तिथे क्षेत्ररक्षक दाखल झाला होता. झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु झेल तिथे संपन्न झाला नाही. त्यात कारणास्तव आता या चेंडूवर 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावपळक 12 एकड्यावर जाऊन पोहोचतंय. टीम सारवी 11 खोपिली क्रिकेट संघ धावांसाठी चाललेला संघर्ष सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. विकेट काढण्याचा प्रयत्न, बॅटची एज, मागे किपर करणार नाही चुकी. फलंदाज बाद रवी तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानात लक्ष्मण दाखल झालेले आहेत. पहिला चेंडू बिगिट केलाय, फटका तिथे टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला दर्जेदार झेल संपन्न करीत असतात. आता बॅक टू बॅक विकेट आल्या पावली माघारी परतावून लावलंय लक्ष्मण. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात प्रथमेश दाखल होतील. मात्र आता हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज काळूरामला. अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र शेवटचा चेंडू येतो डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. जोपर्यंत ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये जाईल तोपर्यंत संधी देऊयात डीजे दिगू.
थँक्यू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर करण दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये तर कामगिरी चांगली राहिली होती आणि तिथे पहिल्या चेंडूवर बॅटची एज मात्र झेल तिथे संपन्न झालेला नाहीये. अगदी टप्पा पडल्यानंतर झेल झाला. मनाचा मोठेपणा, अगदी खेळाडू वृत्ती. जयेश मोरे जेपीच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट भालुक संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. डॉट चेंडू आलाय. अगदी आपण पाहू शकतात पंचांना वाटलं होतं की झेल झालेला आहे. विकेट देखील दिलं होतं पंचांनी, मात्र मनाचा मोठापणा तिथे भालुक संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं देखील कौतुक असेल. बिगिट केलाय समोरच्या दिशेने, समोर फटका खेळलाय, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वर्ण पाठवून दिलंय चेंडूला. स्ट्रेट हिट, सीमारेखा पार, षटकार. पहिल्या चेंडू तर कमालीचा चेंडू हाताळला नंतर कमबॅक चांगलं राहिले फलंदाजाच्या माध्यमातून. मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल. जयेश करणार नाही चुकी. वंडर बॉयचा आता वंडरफुल कॅच, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर झेलबादची संधी झाली होती प्रतीकच्या माध्यमात, पण तिथे झेल संपन्न झाला नाही. तदनंतर एक षटकार आला. कमबॅक समोर आता चांगलं राहिलं करणच्या माध्यमातून. प्रतीक सारख्या फलंदाजाला तो बाद करण्यात यशस्वी झालेला आहे आणि सध्याच्या घडीला धावपळकावर धावा 18 धावा अंकित झालेल्या आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज मैदानात प्रथमेश, नवीन फलंदाज मैदानात ऋषभ दाखल झालेत. मात्र गोलंदाजीचा कौतुक करावं लागेल. फलंदाजीमध्ये देखील कामगिरी चांगली राहिली होती परिवार भालुक संघाची. त्यात अनुषंगाने 61 धावा डिफेंड करण्याच्या हेतूने दुसऱ्या डावामध्ये फिल्डिंगसाठी उतरले. तिथे आता गोलंदाजी सध्याच्या घडीला चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फटका तिथे चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर नाहीये, मात्र डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक कालुरम यावेळेस देखील करणार नाही चुकी. चांगली बॉलिंग, चांगलं एलिव्हेशन देत असताना सध्याच्या घडीला करण आणि ऋषभ फलंदाज बाद. चौथं षटक मार्ग असतंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, मात्र गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल परिवार भालुक क्रिकेट संघ. करणचं विशेष कौतुक असेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील कामगिरी चांगली होत असताना सध्याच्या घडीला करणची 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला. 4 षटकांच्या अखेरीस धावपळकावर धावा. सध्याच्या घडीला सार्वी इलेव्हन खोपिवली संघ जाऊन पोहोचेल 6 गड्यांच्या मोबदल्यात 18 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर विकेट मिळत असताना फलंदाज होईल बाद. एक विकेट तर आली आहे, मात्र आता गणेश विषय यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर हॅट्रिक कंप्लीट केली तर सचिन जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज गणेशला दिलं जाईल. थँक्यू.
थँक्यू डीजे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सचिन 11 वांजले त्यांच्या विपक्ष बजरंग बॉईज दही जय बजरंग कोंडे साखरे या दोन मातब्बर संघाच्या मध्ये होणारी दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गणेश चांगली कामगिरी करतोय. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिक जर कंप्लीट केली तर सचिन जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या स्पर्धेतील 5वी हॅट्रिक कंप्लीट करण्याचा विक्रम गणेशच्या माध्यमातून होईल का? येणारा काळ येणारी थँक्यू मग. हॅट्रिक कंप्लीट केली या स्पर्धेतील गोजिरी चषकाच्या पहिल्या पर्वातील 5वी हॅट्रिक कंप्लीट करण्याचा विक्रम गणेश विषय यांच्या माध्यमातून सन्माननीय सचिन जाधव साहेबांच्या माध्यमातून ऑनलाईन 500 रुपये गणेश यांना केले गेलेत. अगदी कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडू, झेलची संधी, कमालीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, कमालीचा झेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि शेवटची विकेट होती. ऑल आउट झाले संघ टीम सार्वी 11 खोपिवली. मात्र गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये करत असताना गणेश 4 चेंडूवर 4 विकेट त्याने मिळवलेत आपल्या संघासाठी. हॅट्रिक देखील कंप्लीट केली आहे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सामना संपला. विजय संपादित केला इथे परी वॉरियर्स भालू क्रिकेट संघाने आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात विजयाचा मानकरी असेल ज्याच्या बॅट मधनं 7 धावा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युट करत असताना गोलंदाजीमध्ये 4 चेंडूमध्ये 4 विकेट मिळवल्या तो गणेश विषय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर